सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना रक्षाबंधन आहे. तर माझ्याकडून सगळ्या भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी सकाळी नाश्ता बनवला पोह्याचा. त्याच्यानंतर लगेच उंबरठ्याचं पूजन करून घेतलेले आहे. तुळशी मातेची सुद्धा पूजा करून झालेली आहे. इथं देवपूजेसाठी फुलं तोडायचे होते. जास्वंदाच्या झाडाला छान फुलं आलेलं होतं. पाठीमागच्या साईडला जो गुलाब लावलेला आहे ना, तर ते गुलाबाचे फुलं तोडून घेतले. तर इथं लगेच देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर रक्षाबंधन साजरं करायचं होतं. तर इथं माझ्या मुलीने ताट तयार केलं, थोडीशी सजावट करून घेतलेली. इथं तिनं आपल्या भावाला औक्षण करून घेतलं, थोडासा पेढा खायला दिलेला आहे आणि इथं तिनं ओवाळूनसुद्धा घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर पहिले आमच्याकडं एक पवतं बांधलं जातं. त्याच्यानंतर ही कार्टूनची राखी आणलेली होती ती बांधली. आज धाग्याचा मान असतो तर तिनं धाग्याची सुद्धा राखी बांधली. त्याच्यानंतर तिनं तिच्या पप्पाला औक्षण करून घेतलं, पप्पाच्या हातावरती राखी बांधून दिली आणि त्याच्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये आज वरण आणि बिट्टीचा बेत होता. तर देवाला नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर आम्ही जेवण केले. मायलेकींनी एकमेकींना राख्या बांधल्या. अशा पद्धतीनं आम्ही आमचं रक्षाबंधन साजरं केलं.